सर भरपूर शेतकऱ्यांना आपण आता मगाशी पण सांगितलं की अमावस्या आणि पौर्णिमेला आपण स्प्रे घेतलं पाहिजे. प्रिव्हेंटिव्ह आपण अमावस्या पौर्णिमेला काळजी घेतल्यानंतर आपल्याला पुढे जे येणारे जे त्रास होतात, किडींचे जे अटॅक होतात ते कमी होतात. तर ते कशा पद्धतीने त्यांचा कंट्रोल राहतो आणि अमावस्या पौर्णिमेलाच आपण का स्प्रे घ्यायचे हे 2 मिनिटं फक्त आम्हाला त्याच्या संदर्भात माहिती पाहिजे होती. तर नमस्कार. अमावस्याच्या रात्री 1 दिवस आधी किंवा 1 दिवस नंतर स्प्रे का घ्यायचा, त्याचं शास्त्रीय कारण असं आहे की जी आळीवर्गीय कीड आहे तिची जी फॅमिली आहे नॉक्च्युडी म्हणजे काय की जेवढा डार्क अंधार असेल त्यावेळेस आळीचं हॅबिट असतं नॉक्च्युडी फॅमिली मधल्या की तिचं फेडिंग हॅबिट वाढतं, म्हणजे खाण्याची क्षमता जी असती तिची अतिशय जलद गतीनं अंधेऱ्या रात्री ती काय करत असती, खात असती. त्याच्यासाठी की बरेच जे लोक आहेत की ती जनरली सांगतात की अमावस्येच्या 1 दिवस आधी किंवा 1 दिवस नंतर काय करा, तुम्ही स्प्रे घ्या, जेणेकरून तुमचं नेक्स्ट म्हणजे जे काही पुढचं होणारं नुकसान आहे ते तुम्ही त्या ठिकाणी टाळू शकता. आता भरपूर शेतकऱ्यांना असं पण सांगितलं जातं की अमावस्या आणि पौर्णिमेला त्यांचं प्रजनन मोठ्या प्रमाणात होत असतं, त्यासाठी स्प्रे घ्या. तर ती गोष्ट कितपत खरी आहे? ती गोष्ट ऍक्च्युली जर अमावस्या जर म्हणायचं झाली तर बरेच मी आता क्लिअर बोलतो की अमावस्या फक्त जी पोळा माहिती आहे ना, बैलपोळा, बैलपोळ्याच्या अमावस्यालाच जास्त करून तुम्हाला त्याचं डॅमेज बघायला भेटतं, अटॅक बघायला भेटतो. त्याचं कारण काय आहे की ज्यावेळेस खरीप चालू होतो, जून चालू झाल्यानंतर त्या किडीला खायला भरपूर भेटतं जून ते डिसेंबर पर्यंत, आणि त्या काळात खायला भरपूर भेटल्यामुळं त्या अमावस्याच्या वेळेस काय होतं, तिचं खाल्ल्यामुळं प्रजनन क्षमता म्हणजे अंडी देण्याची क्षमता काय होती, वाढलेली असती. त्याच्यासाठी आपण शेतकऱ्याला सांगतो की अमावस्याच्या 1 दिवस आधी किंवा 1 दिवस नंतर तुम्ही त्याचा स्प्रे घ्या.